नमस्कार मित्रांनो, मी राहुल बिबे. बेधडक न्यूज आवाज महाराष्ट्राचा या चॅनलवरती सर्वप्रथम तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण बर्नेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि बर्नेवाडी या गावामध्ये येण्याचं कारणही तितकंच मोठं आहे बरं का. कारण इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार दत्तात्रय मामा भरणे यांना नुकतेच 1-2 दिवसामध्ये नवीन पद मिळालेलं आहे आणि त्या पदानिमित्तच या बर्नेवाडी गावामध्ये सर्व इंदापूर तालुक्यातील जे काही लोक आहेत, जे मामांवरती प्रेम करणारे आहेत किंवा कृषी मंत्री पद मामांना भेटलेलं आहे, तर आपण लोकांकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया की नेमकं त्यांना कसं वाटतंय, काय आता इथून पुढचा कारभार कसा होईल, नेमका इंदापूर तालुक्याला ह्या पदाचा म्हणजे फायदा होईल का, अशा बऱ्याच गोष्टी आणि बरेच प्रश्न तुम्हाला बी पडलेत आणि मला पडलेत. पण ते प्रश्नाची उत्तर आपण लोकांकडून जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर सर आहेत. सर नमस्ते. विजय काळे. कसं वाटतंय काय मामांना मंत्रीपद भेटले? म्हणजे शेतकऱ्यांसाठी आता खरे म्हणलं तर विठ्ठल मामाच होणार आहेत. लोकांना आशा आहे त्या आशासारखे मामा त्यांची कामं करणार आणि शेतकऱ्यांसाठी स्वतः शेतकरी असल्यामुळं मनापासून शेतकऱ्यांचं कामासाठी मदत करत राहणार. कुठल्या अडचणीला जीवापाड जीव लावून त्याचं काम करून घेणार. बरोबर आहे. तर ह्यांचं असं म्हणणं आहे की इंदापूर तालुक्याचा विठ्ठल आता मामाच होणार आहेत. अजून काही बरेचसे लोक आहेत, आपण त्यांच्याकडून मामा आहेत टोपीवाले. मामा नमस्ते. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला, मामांना आता कृषी मंत्री पद भेटले, तालुक्याचा अजून मोठ्या प्रमाणात विकास होईल का? हो, अगदी आनंदात, एकदम जोरात. अतिशय धन्यवाद. दादांच्या प्रतिक्रिया आहेत. अजून आपल्यासोबत सर आहेत, आपण सरांना विचारूया. सर नमस्ते. नमस्कार. बोला. काय नाव काय तुमचं? बबन पोळेकर, लासूरने. आता मामांना कृषी मंत्री पद मिळाले, काय कसं वाटते? आनंदच वाटतोय आम्हालाच ना, अख्ख्या महाराष्ट्राला, तालुक्याला आणि आमच्या हानसुर्ले गाव, लासुर्ले गाव, सर्व महाराष्ट्रातील सर्व लोकांना आनंद झालेला आहे. कसं आता कृषी खात्याचं कामकाज कसं चालू? एकच नंबर करणार मामा काम. काय त्यात आम्ही अगदी खुशीत आहे आणि 1 नंबर काम करून दाखवणार मामा. म्हणजे कृषी क्षेत्रात म्हणजे शेतीवर चांगले शेतकऱ्यांचं खानदानी शेतकरी आहेत मामा, आणि खानदानी शेतकरी आहेत आणि खानदानी शेतकरी खानदानीच काम करून दाखवणार. काय एकच नंबर करणार. शेतीला एकंदरीत चांगले दिवस, एक सोन्याचे दिवस आलेत. सोन्याचे दिवस. दत्तात्रय मामा भरणे कृषी मंत्री झाल्यामुळे दादांचं म्हणणं आहे की शेतीला सोन्याचे दिवस येतील. आपल्यासोबत अजून मामा आहेत. मामा नमस्ते. नमस्ते. काय आहे तुमचं नाव? माझं अनिल बाबूराव कोळेकर. काय वाटतं तुम्हाला, आता मामांना नुकतंच कृषी मंत्री पद भेटलेलं आहे, काय तालुक्याचा विकास होईल? तालुक्याचा भरभरून विकास करतील मामा आणि तालुक्याचा अख्ख्या महाराष्ट्राचा भरभरून विकास करतील. महाराष्ट्राचा बी विकास काय कृषी सारखं खंबीर नेतृत्व ह्या महाराष्ट्रात नाहीये. मामा अजितदादा नंतर भरणे मामा. बारामतीत दादा, इंदापूर तालुक्यात मामा. तिथे धन्यवाद. दादांची प्रतिक्रिया आहे. त्यांचं म्हणणं आहे की बारामतीत दादा आणि इंदापूर मध्ये मामा. अतिशय सुंदर आपण प्रतिक्रिया घेतोय लोकांच्या. या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत. नमस्ते सर. नमस्कार. तुमचं नाव? विजय मार्कड. काय वाटतं, आता नुकतंच मामांना कृषी मंत्री पद भेटलेलं आहे, काय इंदापूर तालुक्याचा विकास होईल का? इंदापूर तालुक्याचा झालाय, पण इंदापूरचा जसं झालाय तसं महाराष्ट्राचा विकास होईल. म्हणजे आता कृषीला चांगले दिवस येतील 100%. जे काही इंदापूर तालुक्यामध्ये ह्याच्या अगोदर जी काही कृषी संदर्भात काही प्रश्न पेंडिंगला होते ते आता मार्गी लागतील का? 100% मार्गी लागतील. कृषी बरोबर इंदापूर तालुका सगळं सुजलम सुफलम झालाय. अतिशय धन्यवाद. दादांच्या प्रतिक्रिया आहेत. अजून आपल्यासोबत सर आहेत, आपण सरांच्या प्रतिक्रिया घेऊ. सर नमस्ते. नमस्ते. मी प्राध्यापक रायचंद पांडुरंग गोने, तुळजाराम चित्रचंद महाविद्यालय बारामती, तसेच लाकडी गावचे माजी सरपंच आहे. काय वाटतं, आता मामांना कृषी मंत्री पद आता नुकतंच भेटलेलं आहे, काय वाटतंय तुम्हाला? आता शेतकऱ्यांना योग्य ते निश्चित मिळेल. कसं आता मामा शेवटी घरंदाज श्रीमंत व्यक्ती आहे आणि ते व्यक्ती शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय देतील आणि या पंचवार्षिक मध्ये शेतकऱ्यांना निश्चित कर्जमाफी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली 100% शेतकऱ्यांना योग्य ते न्याय मिळेल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी आपण इंदापूर तालुक्यातील तमाम जनता आशा बाळगून आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर दुसरे काही प्रश्न असतील ते मार्गी लागतील का? मामा सगळे लाईट बोर्ड असेल, आमच्या लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना आहे ते सुद्धा दादांच्या मार्गदर्शनाखाली मामांनी कित्येक वर्ष 20-25 वर्ष लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना जी पेंडिंगला होती ती मार्गी लागलेली आहे आणि पुढच्या 2026 मध्ये लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना आता 75% पूर्ण झाली असून ते सुजलम सुफलम 100% होणार आहे. गावात पाईपलाईनचं काम सुद्धा 75% पूर्ण झालेलं आहे. अतिशय धन्यवाद. दादांची प्रतिक्रिया आहेत. आपल्यासोबत मामा आहेत. नमस्ते मामा. नमस्कार. काय नाव काय तुमचं? माझं नाव यशवंत जयवंत कंसे. काय वाटतं, आता मामांना
कृषी मंत्री पद भेटलंय, कसा विकास तालुक्याचा? एकदम चांगलं काम करणारा मामा. आणि आम्ही स्वतः खंडकरी शेतकरी आहे. थोडस मी स्वतः खंडकरी शेतकरी आहे. खंडकरीचा प्रश्न 1934 सालापासून पेंडिंग होता, तो आता पूर्ण मार्गी लागल. साधारण एक 42 एकराचं वाटप होतं, त्यामधलं 19.5 एकर वाटप राहिलेले लोकांचे काय काम असतील ते मार्ग लागतील. शिवाय जंक्शन MIDCचा मार्ग म्हणजे प्रश्न आहे, तो मार्गी लागल. आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि इतर शेतकऱ्यांचे मामा स्वतः शेतकरी असल्यामुळं, शेतकरी कुटुंबात असल्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न ते जाणून घेणार आणि व्यवस्थित कामकाज करणार. अतिशय धन्यवाद प्रतिक्रिया देत आहेत. आपण सर आहेत आपल्यासोबत. सर नमस्ते. नमस्ते. प्राध्यापक प्रताप महादेव विरकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ. दादांना दिलेलं पद हे अतिशय दादांनी मामांना दिलेलं पद हे अतिशय चांगल्या पद्धतीचं पद, जे कृषी मंत्री पद मिळालेलं आहे. आणि विशेष म्हणजे शेततळ्याच्या माध्यमातून जलसिंचनाच्या सगळ्या सोयी इंदापूर तालुका असेल किंवा विविध ठिकाणी शेततळी ही प्रत्येक ठिकाणी, कारण मामा खानदानी शेतकरी आहेत, त्याच्यामुळे त्यांना शेततळी, ऊसाचं सगळ्याच बाबतीमध्ये ड्रीप सिस्टीम काय असेल त्याच्याबद्दलचं सगळं ज्ञान मामांना आहे. आणि त्याचा उपयोग पुरेपूर या पदाचा उपयोग मामा करतील एवढंच बोलतो आणि धन्यवाद. म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये कृषी सुजलाम सुफलाम होईल का? सुजलाम सुफलाम होणार 100%. शिवाय निंबोडी पाणी उपसा सिंचन होते, त्याच्यामुळे हे पद मामांना अतिशय सोयीस्कर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे पद दिलेलं आहे. आणि ह्याचा उपयोग पुरेपूर मामा सुद्धा त्याच्या कामातून, कारण मामा सुद्धा कार्यसम्राट आहेत, त्याच्यामुळे हे दादा आणि मामा हे कार्यसम्राटच आहेत. आणि त्याच्यामुळं विकासासाठी दिलेलं पद हे अतिशय योग्य आणि सुयोग्य आहे. बरोबर. अतिशय धन्यवाद. दादांची प्रतिक्रिया आहे, जे अजित दादांनी जे मामांवरती विश्वास ठेवून जे पद दिलेले आहे ते योग्यच पद आहे असे बरेच लोकांचे म्हणणे आहेत. अजून आपल्यासोबत सर आहेत. सर नमस्ते. नमस्ते. नाव तुमचं? आबासाहेब मंडळ देवकाते. काय वाटतं आता मामांना नवीनच पद भेटलेलं आहे, कृषी पद किंवा कृषी मंत्री पद भेटलेलं आहे, काय त्याचा फायदा तालुक्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी होईल का? अख्ख्या तालुक्यासाठी महाराष्ट्रासाठी मामांचा फायदा असा होईल की मामांना तळागाळापासून मामा आलेले आहेत. आणि मामाला जाण आहे की शेतकऱ्यापासून मंत्र्यापर्यंत कसा कसा प्रवास केला मामानी. खरं तर मामाचा प्रवास तसा अतिशय ह्याच्यातून कष्टातून झालेला आहे, त्याच्यामुळे मामाला फळ मिळालंय. आणि मामा हे दिलेल्या कृषी खात्याचं अख्ख्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राला काय फायदा होईल असं आम्हाला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत मामा खानदानी शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्याच्या खऱ्या अडीअडचणी काय आहेत त्या मामांना वैयक्तिक माहित आहेत आणि त्याच अडचणी मामा मार्गी लावतील असं तुम्हाला वाटतंय? मामांना लहानपणापासून शेतीची आवड असल्यामुळं मामा सगळ्यात तसे शेतीप्रधान आहेत. त्याच्यामुळे मामांना शेतीतल्या बाबतीत कुठं पाण्याचं अडवायचं, कुठं जिरवायचं, शेतीला पाणी किती लागतं, कसं सोडायचं, सिंचन कसं करायचं नाही, आणि पाण्याची जिथं आवश्यकता तिथं कुठं अडवायचं हे मामांना माहीत असल्यामुळं मामा महाराष्ट्राचं शेतीप्रधान देश केल्याशिवाय राहणार नाहीत हे आम्हाला खात्री आहे. अतिशय धन्यवाद. दादांची प्रतिक्रिया आहे की शेतीसाठी अडीअडचणी काय आहेत त्या मामा खानदानी शेतकरी असल्यामुळे मामांना माहित आहेत आणि त्या अडीअडचणी 100% मामा मार्गी लावतील. मी राहुल बिबे, कॅमेरामॅन तानाजी डोंबाळेसह बेधडक न्यूज, आवाज महाराष्ट्राचा.